झाली त्याच्यामध्ये आता आपले डिमांड्स काय असणार आहेत, काय आपण मागणी केली आहे? नाही म्हणा ओल्ड सेक्शन 499 500 प्रमाणे पनिशमेंट व्हावी. याच्यामध्ये बदनामी झाली. बदनामीचा परिणाम काय झाला आपण सगळ्यांनी बघितला आणि जी गोष्ट केली नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती. त्यांनी जर कायदेशीर उत्तर तसं दिलं असतं तर कदाचित हे यावर पण लागलं नसतं. पण ते आता हा सगळाच प्रश्न निर्माण झाला की तो व्हिडिओ कुठून आला, तो मॉर्फ झालेला नाही ना, ते सभासद नसताना तो व्हिडिओ काढला कोणी. बरं ते सभागृह एवढं संरक्षित आहे की तिथे जाऊन कुणाचा व्हिडिओ, कुणाचा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ हॅक करणे, तो मोबाईल हॅक करण्यासारखा आहे. तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये म्हटलंय 499 500 ने आम्ही ते पण IT सेक्शन्स त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आता कोर्टासमोर होईल. दूध का दूध, पाणी का पाणी. काय तारीख दिली? 9 पुढची सुनावणी 9 तारखेला. आणि त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांनी कोणी फोटो काढला असेल, उद्या माझे अकाउंट्स डिटेल आहेत किंवा कोडवर्ड्स आहेत किंवा ते कोडवर्ड जर हॅक झाले, मोबाईल हॅक झाला, तर माझे फॅमिलीचे फोटो किंवा माझ्या आतमध्ये असलेले कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स हे कुठेही पब्लिकमध्ये जाऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे विधानसभेची, विधान परिषदेची परवानगी नसताना एखाद्या सदस्याने किंवा सदस्यांनी नेमलेल्या एखाद्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा पत्रकाराने किंवा कुणी आणखी माणसाने जर तो फोटो काढला असेल तर अशा प्रकारची प्रवृत्ती वाढवणं म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे तुमच्या खाजगीकरणामध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा तुमच्या कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड पळवण्यामध्ये या ठिकाणी मदत केली असं त्या ठिकाणी होऊ शकतं. विधान परिषद असेल किंवा हे सभागृह सुरक्षित नाहीयेत असं आपल्याला वाटतंय का? ज्या पद्धतीनं व्हिडिओ आतमध्ये काढला जातो, तो व्हायरल केला जातो, आपण बसलेले असताना मागून कोणीतरी लपून हा सगळा व्हिडिओ घेतोय, सिक्युअर्ड नाहीये का? नाही, असं नाही आहे की शेवटी कसा विश्वास हा असावा लागतो. त्यामध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि तसं पाहायला गेलं तर कायद्याने कोणालाही मोबाईल आतमध्ये नेता येत नाही, आमच्या सदस्यांसह. परंतु काही कामानिमित्त या ठिकाणी मोबाईलचा वापर व्हावा, काही लोकांना कळावं किंवा या ठिकाणी तिथल्या आमदारांना कळावं, तिथल्या मंत्र्यांना कळावं कुठे काय चालू आहे राज्यभरामध्ये. कारण शेवटी कसं आहे, घडामोडी होत असतात आणि ते कळावं म्हणून या ठिकाणी थोडंफार प्रमाणामध्ये सवलत विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषद अध्यक्ष देतात. परंतु ते बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे, यामध्ये काही शंकाच नाही. थँक्यू सर. त्यांनी कोर्टामध्ये आपली बाजू मांडलेली आहे. कोकाट यांनी त्यांच्या वकिलांनी आता माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. रोहित पवारांच्या विरोधामध्ये कोकाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे. तर यानंतर रोहित पवार नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.